जे जे चांगलं जे जे उत्तम ते ते तुम्हाला मिळू दे, देवा सर्वांचं भलं कर। मी समृद्धी, माझ्या समृद्धी मंथन चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि संध्याकाळच्या टायमिंगला मी माझ्या ग्रिलमध्ये जी छोटी छोटी झाडं लावलेली आहेत कुंड्यांमध्ये त्यांना पाणी घालते। तर पाणी घालता घालता माझ्या मिनी गार्डनची तुम्हाला मी ओळख करून देते। चला तर मग। झाडांची मला प्रचंड आवड आहे, पण शहरामध्ये पुरेशी जागा नाही भेटत, त्यामुळे कुंड्यांमध्ये झाडं लावून जी काही झाडं वाढवण्याची किंवा झाडांना पाणी वगैरे घालण्याची हौस आहे ती पूर्ण करावी लागते। तसंच माझंही झालंय। माझ्या ग्रिलमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या कुंड्या मी ठेवलेल्या आहेत। हे आहे तुळशी वृंदावन। तुळशी वृंदावन मी दरवाजातच ठेवलं होतं, पण त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नव्हता म्हणून मी ग्रिलमध्ये ठेवलेलं आहे आणि ते खूप छान आता वाढत आहे। त्यानंतर हे लाल जास्वंदीचं झाड आहे। लाल जास्वंदीचं झाड मी जेव्हा आणलं तेव्हा खूप सुंदर त्याला फुलं दिसली आणि नंतर काय झालं माहीत नाही, याच्यावर एक पांढरा रोग पडला आणि पूर्ण झाडाची पानं गळून गेली आणि आता नवीन पालवी फुटते। बघू आता छानशी फुलं येतील अशी आशा आहे। हे गुलाबाचं रोपट्याला पण तसंच झालं। आता वसंत ऋतू असल्यामुळे बऱ्याच झाडांची पानगळती होऊन नवीन पालवी फुटत आहे। गुलाबाच्या झाडाचंही तसंच झालंय, नवीन पालवी फुटते आहे। हे गुलाबी जास्वंदीचं झाड। गुलाबी जास्वंदीचं काय होतं की जेव्हा बहर येतो तेव्हा प्रचंड त्याला फुलं लागतात, भरपूर असं झाड भरून जातं, पुन्हा ते पूर्ण कमी होतं आणि पुन्हा नवीन बहर येतो, असं वर्षभर त्याचं चालूच असतं। आणि हा इंडोर म्हणून मी झाडे आणलं होतं, तर ते छान वाढलं आणि मग ते खूप मोठं झालं म्हणून मी ग्रिलमध्ये ठेवलं। वाऱ्याची झुळूक आली की अशी वाऱ्यावर डोलणारी झाडं बघून खूप सुंदर वाटतं, खूप छान वाटतं। आणि पाणी घालण्याचा एक क्षण हा 15-20 मिनिटांचा माझा असतो, तो यांच्यासोबत खूप छान जातो रोज संध्याकाळचा। हे मनी प्लांट आहे। मनी प्लांट अजून एक आहे, पण हे वेगळं आहे, मोठी पानाने असं ते पसरतं। हे इंडोर आहे। हे झाड जे आहे ते इंडोर आहे, साहेबांना आमच्या कोणीतरी गिफ्ट म्हणून दिलं होतं आणि त्याच्यावर थोडासा हात फिरवावा लागतो, सारखा पिकलेली पानं वगैरे काढून त्याचं पाणी खूप चेंज करावं लागतं रोज, तर ते मी करते। आणि ही आहे कोरफड। कोरफडीचा मी पुरेपूर उपयोग करून घेते। मुलींच्या डोक्यात डॅन्ड्रफ वगैरे झाला तर तेलांमध्ये ते कोरफड उकळवून त्यांच्या केसांना मी लावते, त्यामुळे कोरफडीचा खूप उपयोग होतो। कोरफडीच्या 2 कुंड्या आहेत माझ्याकडे। आणि ही आहे गुळवेल। गुळवेला प्रकार मला काहीच माहीत नव्हता, साहेबांनी आमच्या ती एक कांडी आणली आणि त्याच्यामध्ये लाव हे झाड म्हणून सांगितलं, तेव्हा मी ते लावलं आणि नंतर गुगलवर सर्च केलं तर गुळवेल ही औषधी वनस्पती आहे आणि खूप उपयुक्त आहे। हा दुसरा मनी प्लांट आहे। ह्याची छोटी छोटी पानं आहेत त्या बाहेरच्या मनी प्लांटपेक्षा, आणि ही वेल अशी छान वरती चढते आणि त्याची वाढ पण खूप छान होते। यातले 2-3 झाडं माझ्या मैत्रिणींनी दिलेले आहेत, त्यामुळे या झाडांशी एक वेगळी कनेक्टिव्हिटी पण आहे माझी, खूप छान वाटतं। हा दुसरा कोरफड आहे। अशी 2-3 कोरफडीच्या कुंड्या आहेत आणि ही एक कुंडी आहे। मला वाटलं याची मुळं चांगली होत असतील आणि पानं सुकलेत, पण तसं नाही, ते पूर्ण झाडं सुकून गेले, त्यामुळे ह्या कुंडीमध्ये मला दुसरं प्लांट लावायचं आहे, एखादं रोपटं छानसं फुलांचं वगैरे। तर ते कोणतं लावावं असं तुम्हाला वाटतं तर मला कमेंट्स करून नक्की सांगा। असं हे माझं मिनी गार्डन आहे। थोडंसं पाणी घालायचं त्यांना, त्यांच्याशी गप्पा मारण्याचा एक छान संध्याकाळचा वेळ माझा निघून जातो आणि ती हिरवीगार झाडं बघून एक वेगळंच मनाला समाधान वाटतं। तुम्हाला हे मिनी गार्डन आवडलं का मला नक्की सांगा। समृद्धी मंथन लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त राहा, निवांत राहा। धन्यवाद।